नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत। मी STI रोहिदास चोंदे पाटील। आपण कंबाईन जी पूर्व परीक्षा 2021 मध्ये होती आहे तिचा या ठिकाणी फुल पेपर बघतो आहे, एक सराव पेपर बघतो आहोत आणि त्यामधील आजचा भाग आपला करंट अफेअर्स संदर्भात असणार आहे। सातत्याने विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात आहेत की या कंबाईनला करंट अफेअर्सवर कोणत्या वर्षातील प्रश्न येतील। मित्रांनो त्याचं उत्तर एकदम थोडक्यात इथे मी देतोय 2019 आणि 20। 2019 आणि 20 या दोनही वर्षातील प्रश्न येतील आणि आजचा जो आपला हा या ठिकाणचा या टेस्टचा भाग आहे, आपण आणखी एक फुल टेस्ट घेणार आहोत। दुसऱ्या एका टेस्टवर माझं काम चालू आहे, ही टेस्ट आपली या ठिकाणी आता आणखी एका भागामध्ये समाप्त होईल। तर या टेस्टमध्ये मी मॅक्झिमम 2019 पर्यंतचे प्रश्न कव्हर केले। पुढच्या टेस्टमध्ये मला 2020 च्या प्रश्नांना कव्हर करायचं आहे। ओके, आणि हे जे पॉइंट या टेस्टमध्ये आपण घेतलेले आहेत हे जर तुम्ही पूर्ण अभ्यासले तर तुम्हाला लक्षात येईल की मला नेमका काय अभ्यास करायचा आहे। ओके, चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न या ठिकाणी माझा आहे 74 नंबरचा। बराक 8 MRSAM या भूपृष्ठावरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील कोणत्या संस्थेने केलेला आहे? बराक 8 बद्दल मी बोलतोय। खाली ऑप्शन होते DRDO, IAI, इस्रो व DRDO, फक्त इस्रो व IAI। बघा या ठिकाणी IAI इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज असा त्याचा फुल फॉर्म, आणि इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। आता इस्रोची स्थापना कधीची, इस्रोची सध्याची हेड कोण, या बाबी तुमच्या म्हणजे परफेक्ट असाव्यात असं मला अपेक्षित आहे। या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय? मात्र याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो ही बराक 8 MRSAM हे जे क्षेपणास्त्र आहे हे DRDO आणि IAI यांनी विकसित केलेलं आहे। आता DRDO कुठे स्थित आहे तर हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे। तिथलची जी DRDL नावाची लॅब आहे, प्रयोगशाळा आहे, तिच्यामध्ये हे विकसित केलं गेलंय। या ठिकाणी इस्रायलची जी ही कंपनी आहे IAI याची मदत आपण घेतली आणि हे जे क्षेपणास्त्र आहे याचा मारा जर तुम्ही बघितला तर हा 50 किमी प्लस एवढा मारा आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमधील मूलभूत क्षमता व शैक्षणिक पातळी ओळखण्यासाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण घेण्यात आले। बघा, अध्ययन संपादनूक सर्वेक्षण शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्याने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केलाय। तो कधीपासून सुरू केला असा हा महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम चालू घडामोडी महत्त्वाचा प्रश्न, कधीपासून सुरू होते? खाली ऑप्शन होते 12, 13, 5, 6, 15, 16 आणि 18, 19। गाजत असलेला प्रोग्राम आहे, महत्त्वाचा आहे, चर्चेत आहे। आपण शिक्षण या कन्सेप्टवर या ठिकाणी काम करतोय, तुमचा सुद्धा शिक्षणाशी संबंध आहे। मित्रांनो उत्तर आहे 2015-16। बालरक्षक चळवळ म्हणून या कार्यक्रमाकडे बघितले जातं। 6 ते 18 वयोगट जो आहे तो या ठिकाणी आपण कव्हर करतोय। याच कार्यक्रमाला बालरक्षक चळवळ असं म्हटलं जातं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। नोटिंग करत चला, हे मुद्दे महत्त्वाचे मुद्दे आहेत। पुढे बघा 76 नंबरचा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित वाचावा लागेल, मोठा प्रश्न आहे मात्र इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे। या ठिकाणी जर बघितलं खालील वर्णन कोणत्या योजनेला लागू पडते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। बघा, ही योजना केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017ला सुरू केली। पहिला मुद्दा, सुरू कधी होते? 2017 1 जानेवारी। माता व बालक यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने त्यांना सकस आहार घेण्यास या ठिकाणी प्रोत्साहित केले जाते। या योजनेखाली शासकीय रुग्णालयात नोंदणीकृत गर्भवती महिलेला तिच्या पहिल्या जीवित आपत्तीकरता 5,000 रुपये एवढी रक्कम तिच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो फार महत्त्वाचा मुद्दा आहे। महिला सक्षमीकरणावर चालू घडामोडीने या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये सातत्याने प्रश्न आपल्याला दिसत आहेत आणि योजना, केंद्राची योजना हा मुद्दाही तुम्हाला माहीत आहे। ऑप्शन होते खाली जननी सुरक्षा, वंदे मातरम स्कीम, नवसंजीवनी बालिका योजना आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना। ज्यांनी चालू घडामोडीचा अभ्यास केलाय प्रॉपरली, महिला विषयक योजना, केंद्राची योजना, त्यांना या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं चुकणार नाही। काय आहे उत्तर? 76चं उत्तर आहे 4 नंबरचं, प्रधानमंत्री मातृवंदना योजना। काय मात्र इथे पगारी प्रसूती रजा ज्या महिलांना भेटते त्या महिला याच्यामध्ये अपात्र आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं इथे तुम्हाला माहीत असला पाहिजे।
पुढे मग इथे पहिला ऑप्शन आहे होता जननी सुरक्षा योजना. सर्व प्रसूती सेवकांमार्फत माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी ही योजना राबवत आहोत. या ठिकाणी शहरी भागामध्ये 600 रुपये, ग्रामीण भागात 700 रुपये असं मानधन आहे. पुढे नवसंजीवनी योजना जी आहे, तिसरी योजना, ही आदिवासी भागातील जवळपास 16 जिल्ह्यांसाठी आपण राबवतोय, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातोय 77 नंबरच्या प्रश्नाकडे. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा मानव विकास अहवाल अद्ययावत सांख्यिकी 2018 प्रथम क्रमांकावर 0.956 गुणांसह टिंबटिंबदेश आहे. HDI युनोचा HDI रिपोर्ट महत्त्वाचा आहे. पहिल्या नंबरवर असलेला देश कोणता? 2018 हा रिपोर्ट आहे. पहिल्या नंबरचा देश तुम्हाला माहीत असला पाहिजे. आणि मग भारत हा 0.640 गुणांसह कितव्या नंबरवर आहे? दोन मुद्दे, एक तर टॉपर कोणता आणि भारताचे गुण इथे दिले. भारत कितव्या स्थानावर आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑप्शन होते खाली नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड. 134, 131, 130. पहिल्या स्थानावर जर बघितलं तर मला वाटतं ज्यांचा अभ्यास आहे ते चुकणार नाही म्हणजे नाहीच. सोपा प्रश्न आहे असं माझं मत आहे. आणि भारत 130व्या स्थानी. पुढे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या युनोच्या अजेंड्यानुसार आपल्याला माहीत आहे शाश्वत विकासावर सध्या किती भर दिला जातोय. भारताचा जो नीती आयोग आहे याने 13 ध्येय आणि 62 निर्देशांक यांचा वापर करून सर्व राज्यांसाठी एक इंडेक्स तयार केला. त्या इंडेक्समध्ये 4 श्रेण्या केल्या, त्याचं वर्गीकरण केलं 4 भागामध्ये. यात कशाचा समावेश होत नाही, मला वाटतं फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, नीती आयोग किती महत्त्वाचा आहे, युनोचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs किती महत्त्वाचे आहेत हे अभ्यासू विद्यार्थ्यांना वेगळं सांगायचं गरज नाही आहे. आणि त्याचे जे 4 श्रेण्या आहेत मला वाटतं त्या माहीत असले पाहिजे. पहिलं या ठिकाणी दिलं होतं साध्य करणारा 100 गुण, साध्यतेत आघाडीवर असणारा 65 ते 99 गुण, स्थिर असणारा 50 ते 64 गुण आणि इच्छुक 0 ते 49 गुण. आता हे मुद्दे नोटिंग करत चाला. जर प्रश्न रिपीट झाला, अशा पद्धतीचा प्रश्न आला तर मात्र तुमचा चुकायला नको. ओके, या ठिकाणी बघा, तुम्ही जर बघितलं व्यवस्थित अभ्यासच असला पाहिजे, याला व्यवस्थित चांगलाच अभ्यास असला पाहिजे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की 3 नंबरचं चुकीचं आहे. स्थिर राहणारा नव्हे, या ठिकाणी प्रगती करणारा असा मुद्दा मांडलेला आहे. ओके, साध्य करणारा, आघाडीवर असणारा, प्रगती करणारा आणि इच्छुक. तर ते तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल. पुढचा 79 नंबरचा प्रश्न. रामगड भूबंदर, फेनी सेतू ज्याला आपण मैत्री सेतू सुद्धा म्हणतोय, बेना पोले भूबंदर, पुढे सेओला लँडपोर्ट, हे भारत व इतर कोणत्या शेजारी देशातील व्यापार वृद्धीसाठीच्या प्रयत्नांमध्ये चर्चेत आलेली स्थळं आहेत. मुद्दा महत्त्वाचा आहे. कोणत्या देशासोबत म्हणजे महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे, वाचन असलं पाहिजे. शेजारील देशाचे आपले जे संबंध आहे त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. 79 नंबरचं उत्तर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बांगलादेशशी संबंध आहे. फेनी सेतू असेल, रामगड भूबंदर असेल, बेनापोली भूबंदर असेल, सेओला लँडपोर्ट असेल. मला वाटतं वाचन ज्यांचं रेग्युलर वाचन आहे त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न नक्कीच सोपा आहे. पुढे 80 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, CPIC कंझ्युमर प्राईस इंडेक्स कॉमन म्हटलंय, IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हटलंय, पुढे NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हटलंय, CFPI कंझ्युमर फूड प्राईस इंडेक्स म्हटलंय. NSOची स्थापना कधीची मित्रांनो नक्कीच तुम्ही मला सांगाल. CPI याच्या विरुद्ध आणखी एक WPI असतं, WPIचा फुल फॉर्म काय तोही मला सांगाल. मात्र इथे चुकीचं काय, CPIC या ठिकाणी CPI बरोबर आहे, कंझ्युमर प्राईस इंडेक्स. ओके, मात्र हे C म्हणजे कॉमन का नाही, C म्हणजे कंबाईन, म्हणून पहिलं विधान या ठिकाणी चुकतं आहे. पुढे मी जातोय पुढच्या प्रश्नाकडे. 81 नंबरचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर देशातील उघड्यावर शौचालय बसण्याची पद्धत जी आहे ती पूर्णपणे बंद करण्याचे लक्ष ठेवून गांधीजींच्या आरोग्य संकल्पनेतून प्रेरणा घेत स्वच्छ भारत अभियान हा कार्यक्रम राबवला गेला. याचा कालावधी काय होता? बघा, इंटरेस्टिंग मुद्दा आहे. स्वच्छ भारत अभियानाचा कालावधी तुम्हाला विचारला जातोय आणि मला वाटतं 2019-20 पर्यंत ही योजना चालू होती. महत्त्वाचं अभियान हे होतं. याचा कालावधी तुम्हाला खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. 15 ते 20, 14 ते 19, 13 ते 19, 14 ते 19 तारखा दिलेल्या आहेत. 81 नंबरचा हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 2014 ते 2 ऑक्टोबर 2019 हे उत्तर याचं आहे.
बघा आपण वरती जे हे तुम्ही बघितलेलं आहे, इथे हा जो प्रश्न आपण पाहिला होता CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स, हा कोण प्रकाशित करता असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर NSO आहे. मग त्याच्यामध्ये रुरल आणि अर्बन याची सरासरी असते ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. NSOची स्थापना CSO आणि NSSO मधून 2019ला दोघांचं एकत्रीकरण करण्यात आलं. पुढे CPIC मध्ये 6 वस्तुगट असतात, ज्यामध्ये अन्न, घर, इंधन वगैरे हे असतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 81 नंबरचा प्रश्न आपण बघितला. यामध्ये हे जे स्वच्छ भारत अभियान होते हे कायाकल्प प्रकल्पाचा एक हा भाग होता, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे 82 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 2019चा आर्थिक पाहणी अहवाल, थोडंसं आर्थिक चालू घडामोडीवर आधारित. 2019चा आर्थिक पाहणी अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सादर केला. याबाबत अयोग्य विधान निवडा म्हटलेलं आहे. विधान बघा, ही आर्थिक पाहणी संपत्ती निर्मिती या संकल्पनेवर आधारित होती. दुसरं, 2024-25 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची करण्याची यामध्ये लक्ष्य आहे. बघा 2024-25 पर्यंत 5 ट्रिलियन. पुढे केंद्र सरकारच्या कर महसुलामध्ये प्रत्यक्ष करातून, ज्याला महामंडळ कर म्हणतोय आपण, वैयक्तिक आयकर म्हणतोय, याच्यातून मिळणारा महसूल हा 54% असल्याचे म्हटले आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेतील कर ते GDP गुणोत्तर हे कमी असल्याचे ते मान्य केले आहे. आणि पुढचं विधान होतं की 2019-20 या वर्षामध्ये केंद्राची राजकोषीय तूट जी आहे हिचं प्रमाण GDPच्या 3.4% आहे, तर 2018-19 मध्ये ते 3.3% होते. हेच प्रमाण 2020-21 साली 3% निर्धारित केले आहे. मित्रांनो, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही GDP, महसुली तूट, राजकोषीय तूट, आर्थिक पाहणी अहवाल, मिळणारा महसूल याचा अभ्यास मला वाटतं आर्थिक घडामोडी करताना निश्चित केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येईल. उत्तर काय, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सरळ इथे चौथं जर बघितलं ना तुम्ही, इथे 2019-20 मध्ये हे 3.3 नाही आहे, 3.4 नाही आहे, 3.3 पाहिजे होतं. 18-19 मध्ये 3.4% पाहिजे होते. हे महत्त्वाचं आहे. हे पॉईंटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे असं मला वाटतं. किमान तेवढं आपलं वाचन असलं पाहिजे. आणि वरील बरोबर आहे, 54% जी मिळणारा महसूल आहे तोही बरोबर आहे. कर GDPचे गुणोत्तर कमी आहे ते बरोबर आहे. 5 ट्रिलियनची आपल्याला अर्थव्यवस्था करायची हेही बरोबर आहे. संपत्ती निर्मितीवर भर होता हेही बरोबर आहे. महत्त्वाचे मुद्दे मान्य, सगळं आता जसेच्या तसं आपलं लक्षात राहील असं नाही, मात्र तुम्ही वाचन केलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते, मात्र कॉलेजियमचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात 3 महिला न्यायाधीश कार्यरत होत्या. 3 महिला न्यायाधीश होत्या सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यामध्ये कोणाचा समावेश होणार नाही असा प्रश्न आहे. न्यायमूर्ती R. भानुमती, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा, न्यायमूर्ती इंदिरा मुखर्जी आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी. मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. थोडंसं करंटशी निगडीत जर वाचन असेल तर मला वाटतं प्रश्नाचं उत्तर देता येईल. आणि या ठिकाणी इंदिरा मुखर्जी हे नाव तुम्हाला लगेच लक्षात येईल की असं नाव नव्हतं. ओके, तेवढं एक लक्षात ठेवा. सरन्यायाधीश सध्याचे कोण आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगा. सध्या एकूण सरन्यायाधीशांची संख्या किती झाली आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, पुढे आपण जातोय. 84 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. जागतिक शांतता निर्देशांकावर आधारित हा प्रश्न आहे. 2019 नुसार भारत 141व्या स्थानावर आहे. या आधीच्या क्रमवारीत तो 136व्या स्थानी होता. सामाजिक सुरक्षितता, चालू असणारे संघर्ष, सैन्यीकरणाचे प्रमाण यावर आधारित हा निर्देशांक आहे. आणि यानुसार सर्वात शांत आणि सर्वात अशांत देश कोणता, भारताबद्दल माहिती दिली, मात्र सर्वात शांत आणि सर्वात अशांत देश तुम्हाला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं याचं उत्तर तुम्ही द्याल. खाली ऑप्शन होते, विविध ऑप्शन आहेत आणि उत्तर माझं या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर उत्तर आहे आईसलँड हा सर्वात शांत देश आणि अफगाणिस्तान हा सर्वात अशांत देश. 163 देशांची ही यादी आहे. पुढे 85 नंबरचा प्रश्न. मला वाटतं हा प्रश्न काही परीक्षांना विचारला सुद्धा गेला आहे आता लेटेस्टमध्ये. देशाचे संरक्षण मंत्री आणि त्यांच्याद्वारे राजकीय व्यवहारांवरील कॅबिनेट समितीला राजकीय व लष्करी कारवायांसंदर्भात सल्ला देणारी चीफ ऑफ स्टाफ कमिटी, ज्याला COSC असं आपण म्हणतोय, हिचं अध्यक्षपद 2019 मध्ये कोणाकडे सोपवण्यात आलं आहे. खाली ऑप्शन होते, ॲडमिरल करमबीर सिंग, एअर चीफ मार्शल BS धनोआ, कॅप्टन तानिया शेरगिल यांनी वरीलपैकी नाही. मित्रांनो, प्रश्नांचा दर्जा मुद्दाम कठीण आहे. तुम्ही जेव्हा कंबाईनचे प्रश्न बघाल, जेव्हा पेपर सोडवाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचं डीपमधील वाचन तुम्हाला करावं लागणार आहे. बरेच जण आता म्हणतील सर एवढे अवघड नसतं, एवढं अवघड येतं, विचारलं जातं. आणि हे आउट ऑफ प्रश्न नाही, टोटली पॉईंट टू पॉईंट जसे याच्या आधी प्रश्न विचारले गेले त्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी मी डेव्हलप केले.
इथे उत्तर काय येते? 85चं उत्तर जर बघितलं तुम्ही तर तुमचं उत्तर येईल एअर चीफ मार्शल BS धनोआ. मग हे कॅप्टन तानिया शेरगिल कोण आहे? 2020 भारतीय भूसेना दिन साजरा झाला 15 जानेवारी 2020ला. पहिल्यांदाच महिलाकडे नेतृत्व केलं आहे कॅप्टन तानिया शेरगिल. ओके. पुढे ॲडमिरल करमबीर सिंह हे सुद्धा एक भूदल प्रमुख या ठिकाणी आपलं ओळखावं लागतात. पुढे ही जी समिती आहे COSC याच्यामध्ये सेना दलाचे, नौदलाचे, हवाई दलाचे प्रमुख यामध्ये असतात. चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ त्याचे सुद्धा प्रमुख याच्यामध्ये असतात. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे 86 नंबरचा प्रश्न आहे. थोडासा निवडणुकांचा मी या ठिकाणी उल्लेख केला आहे. 2019चा आहे. मी तुम्हाला सांगितलं की या टेस्टमध्ये आपण 19वर फोकस केला आहे. पुढच्या याच्यामध्ये 20वर फोकस करणार आहोत. 2019मधील 17व्या लोकसभा निवडणुकीबाबत अयोग्य पर्याय कोणता? पहिलं, भाजपने 303, काँग्रेसने 52 जागा जिंकल्या. निवडणूक आयोगाने कर्नाटकमधील जे वेल्लोर आहे येथील मतदारसंघातील निवडणूक पैशाचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याने रद्द केली. महाराष्ट्रात सर्वाधिक 23 जागावर भाजप तर 18 जागावर शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झाले. पुढे या निवडणुकीमध्ये प्रथमच देशभरातील सर्व EVMला VVPAT यंत्र जोडण्यात आले. 86 नंबरचा प्रश्न आणि या ठिकाणी अयोग्य ओळखायचं होतं. भाजप 330 बरोबर आहे, काँग्रेस 52 बरोबर आहे. मात्र इथे कर्नाटक नाही आहे. वेल्लोर हा मतदारसंघ जर तुम्ही वाचन केलं असेल तर तामिळनाडू. सगळ्याच करंटच्या पुस्तकामध्ये सगळ्याच वार्षिकीमध्ये तुम्हाला याचं उत्तर भेटेल. महाराष्ट्रात सर्वाधिक 23 भाजप, 18 शिवसेना बरोबर होतं. VVPAT बरोबर होतं. VVPATचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे. VVPAT म्हणजे काय? VVPATमध्ये वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट असं आपण म्हणत असतो. ट्रायल ते आहे. महिला खासदार किती? 78. सर्वाधिक मतदान 67%. 7 टप्पे. पात्र मतदार जवळपास 91 कोटी होते. आणि गुन्हेगारी उमेदवार जे होते पार्श्वभूमी त्यांना प्रथमच सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलं होतं. अशा स्वरूपाचे मुद्दे या ठिकाणी आहेत, ते आपल्याला माहीत असले पाहिजे. नक्कीच तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. पुढील आणखी एक फुल टेस्ट आपण घेतोय, ती तुम्हाला पाहिजे आहे का? त्याची PDF पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर तुम्ही त्या टेस्ट सिरीजला जॉईन करा. तुम्हाला ती 2 ज्या फुल टेस्ट आहेत त्याही भेटतील. आणि टॉपिक वाईज ज्या काही आपण 50-50 गुणांच्या 7 टेस्ट घेतलेल्या आहेत 7 विषयांच्या, त्या सुद्धा तुम्हाला भेटतील. नक्की जॉईन व्हा आणि आपला अभ्यास आणखी सोपा करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.